नमस्कार, माझे नाव आरुषी प्रकाश देवरे। आम्ही इयत्ता 8वी ब च्या विद्यार्थिनी। आम्ही सौ सावित्रीबाई शिवाजीराव देवरे कन्या विद्यालयामधून हा प्रकल्प सादर करीत आहोत। नमस्कार, माझे नाव नंदिनी प्रवीण बोरसे। नमस्कार, माझे नाव लोचनी लक्ष्मण देवरे। आमच्या प्रकल्पाचे नाव रेन वॉटर हार्वेस्टिंग। पावसाळ्याच्या दिवसात आमच्या लक्षात आले की पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात वाया जातं आणि ते वाया जाऊ नये म्हणून आम्हाला हा प्रकल्प सुचला आहे। म्हणून आम्ही पावसाचं पाणी साठवून ते शुद्धीकरण करून आपण शेतातल्या पिकांसाठी देऊ शकतो आणि त्याच्यासाठी आम्ही हा प्रकल्प बनवला आहे। या प्रकल्पामध्ये आम्ही हे सोल्युशन बनवलं आहे आणि याच्यात जर घाण पाणी टाकलं ते शुद्धीकरण होऊन याच्यात येईल आणि ते पाणी आपण साठवून कधी पण आपल्या पिकांना देऊ शकतो। प्रकल्पासाठी लागणाऱ्या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। घर आणि जमीन बनवण्यासाठी आम्हाला थर्माकोल आणि पुठ्ठा लागलेला आहे। पाणी साठवण्यासाठी आणि स्वच्छ करण्यासाठी आम्हाला 3 बॉटल लागलेल्या आहेत आणि पाणी वाहण्यासाठी आम्हाला 3 नळ्या लागलेल्या आहेत। पाणी स्वच्छ करण्यासाठी आम्ही बारीक दगड, जाडे दगड, बारीक वाळू, कोळसा आणि कापूस घेतलेला आहे आणि शेतातील पिकांसाठी आम्ही गवत घेतलेलं आहे आणि हे सगळं सजवण्यासाठी आम्ही डेकोरेटिव्ह वस्तू घेतलेल्या आहेत। यावरून असे सिद्ध होते की उन्हाळ्याच्या दिवसात शेतातील पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध नसते, म्हणून आपण अशी प्रक्रिया करून पाणी साठवू शकतो आणि त्यावेळेस या पाण्याचा उपयोग करू शकतो। हा प्रयोग खास करून शेतीसाठी उपयुक्त आहे। या प्रयोगाला जे साहित्य आहे ते सहजपणे कुठेही उपलब्ध आहे, म्हणून शेतकऱ्यांनी हा प्रयोग सहजपणे करायला हवा। पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही, म्हणून आम्ही हा प्रयोग तुमच्या समोर सादर करत आहोत। धन्यवाद।